दीपकजी बोराडे हे उपोषण बसलेले आहेत। धनगर समाजाला एसटीच्या सवलती मिळाल्या पाहिजे हा लढा गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे। या संदर्भात अनेक वेळा आंदोलनं झाली आणि आज दीपकजी बोराडे यांचं उपोषण सुरू झाल्याची माहिती मला मिळाली। ते प्रत्यक्ष मला एकदा भेटले आणि त्यांनी सांगितलं की मी समाजाचा लढा उभा करणार आहे, उपोषणाला बसणार आहे। या आठवड्यातच माझी त्यांची भेट झाली होती आणि ते उपोषणाला बसल्याची माहिती मला सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली। बाबा आठवडे यांनी मला फोन केला। मी सकाळी जिथं ढगफुटी झाली, मुसळधार पाऊस पडला, शेतकऱ्याची पिकं गेली आणि त्या दौऱ्यात होतो। दौरा आटपला आणि आता मी दीपकजी बोराडे आणि धनगर समाजाच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी उपस्थित आहे। धनगर समाजाची जी मागणी आजची नाहीये, गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे। अनेक वेळा याच्यावर आंदोलनं झालेली आहेत आणि न्याय मागणीसाठी किंवा या समाजाला कोणाचं हिसकावून घ्यायचं नाहीये, कोणाच्या ताटातलं ओढायचं नाहीये। की धनगर समाज हा गरीब समाज आहे आणि या समाजाला आदिवासींच्या सगळ्या सवलती मिळाल्या पाहिजेत, आदिवासींचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि यासाठीचा हा लढा आहे, यासाठीचं हे आंदोलन आहे। या आंदोलनाची सुरुवात आज जालना जिल्ह्यातून झाली आणि या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, सरकार आहे आणि सरकारला मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना यापूर्वी बोललो होतो, माझं एक पाठिंब्याचं पत्रही दिलं होतं। माझा आजही पाठिंबा आहे, मी तुमच्या सोबत आहे। मधल्या काळात धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी काही प्रश्न घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर आंदोलन केलं होतं। दिवसभर शांततेत आंदोलन झालं। आरडीसी आहेत, एसडीएम आहेत, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवेदन घ्यायला खाली यावं अशी मागणी होती। त्यावेळेला आरडीसी किंवा कलेक्टरनं दखल घेतली नाही आणि दखल न घेतल्यामुळं तिथलचा मॉब किंवा तिथलची तरुण मुलं की आम्ही उपोषण करतोय आणि आमच्या उपोषणाची कलेक्टर किंवा आरडीसी दखल घेत नाहीयेत, कोणी निवेदन घ्यायला येत नाहीये, 5 लोकांच्या वर आम्हाला कार्यालयात जाऊ दिलं जात नाहीये। समाज आक्रमक झाला आणि त्यावेळेला काही प्रकार घडला, पोलिसांनी काही गुन्हे दाखल केले आणि त्यावेळेला मी स्वतः एसपी ला बोललो, ऍडिशनल एसपी ला बोललो आणि तुमच्या फुटेज मध्ये आल्यापेक्षा 10 पट लोकांवर तुम्ही जास्त गुन्हे दाखल केले आहेत। ही प्रशासनाची चूक आहे। मी विधानसभेत सुद्धा मांडलं की जर आरडीसी किंवा एसडीएम तिथे गेले असते तर हा प्रकार घडला नसता। आजही बंजारा समाजाचं आंदोलन चालू आहे 7 दिवसापासून आणि या आंदोलनाला भेट देण्यासाठी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आले नाही अशी त्यांची तक्रार होती। मी सकाळी आरडीसीला फोन केला, त्यांना आठवण करून दिली की धनगर समाजाचं शांततेतलं आंदोलन प्रशासनामुळे चिघळलं होतं आणि त्यावेळेला विनाकारण मग खोटे माटे गुन्हे दाखल झाले, कारवाया झाल्या आणि त्यावेळेला कोणालाही अटक करू नये मी सुद्धा त्यावेळेला भूमिका घेतली होती। हे सगळं मीडियामध्ये आलं होतं। मी बोलल्यानंतर आरडीसी आणि एसडीएम आज उपोषणाच्या स्थळी आले। त्यांचा प्रोटोकॉल असतो, त्यांना प्रोटोकॉल थोडा काढून ठेवा बाजूला आणि ते आज तिथं आले होते। मी फक्त आपल्याला आठवण करून दिली की एखाद्या वेळेला अशा काही घटना घडल्या, आज जर समजा तो विषय
मी त्यांना सकाळी बोललो नसतो तर प्रोटोकॉलचा प्रश्न होता. म्हणजे काय प्रोटोकॉल काही नाही, तुम्ही या, मी यायलो तिथं. धनगर समाजाचा हा जो लढा आहे कोणाचं काढून घेण्यासाठी नाही, कोणाचं हिसकून घेण्यासाठी नाही, कोणाला दुखवण्यासाठी नाही, कोण्या समाजाला नाराज करण्यासाठी नाही. त्यांनी नाराज होण्याचं काही कारण नाही. धनगर समाज हा शेतात राहणारा समाज आहे. आमच्या या समाजाचे जे मूळ प्रश्न आहेत ते सुटण्यासाठी हे आंदोलन आहे. आणि दीपक बोराडे हा लढवाया कार्यकर्ता आहे. राजकीय कुठलं पाठबळ नाहीये, मोठा कोणता पक्ष पाठीशी नाहीये. समाजाची ताकद पाठीमागे उभा करा. समाजाची ताकद उभा केल्यावर काय होतं आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आणि जालना हे आंदोलनाचं केंद्र झालेलं आहे. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आता जालन्याकडे लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळं दीपक बोराडे हे आंदोलनामध्ये एकटे आहेत असं नाही. समाजाचं पाठबळ, समाजाची ताकद जोपर्यंत त्याच्या पाठीशी उभा करणार नाहीत तोपर्यंत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी दीपक बोराडे सारखे कार्यकर्ते पुढे येणार नाहीत. आणि म्हणून कोण्याही पक्षात असेल तर सर्व समाज बांधवांनी त्यांच्या पाठीशी ताकद उभी करावी. व्यक्तिगत मी स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलेल. आपल्याला समाजाला न्याय म्हणून देण्यासाठी मी तुमच्या सोबत राहील अशा प्रकारचं मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो. न्याय मागण्या, न्याय प्रश्न, गरीब समाजाचे प्रश्न, मुलांचे प्रश्न, मुलींचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, नोकरीचे प्रश्न आणि या सगळ्या सवलती या समाजाला मिळाव्यात अशा माझ्या अपेक्षा आहेत. आणि सरकारकडून ते आम्ही मिळू अशा प्रकारचे शब्द आपल्याला देतो. धन्यवाद. वीडियो देखने के लिए धन्यवाद. ऐसे ही जुड़े रहे हमारे साथ. लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल खासदार टाइम्स को सब्सक्राइब करें. साथ ही देश और दुनिया की ताज़ा खबरें जानने के लिए हमारी वेबसाइट www.khasdartimes.com पर विजिट करें. इसके साथ ही अगर आप खासदार टाइम्स से जुड़ना चाहते हैं अथवा पत्रकार बनना चाहते हैं तो स्क्रीन पर दिए गए नंबर पर संपर्क करें. धन्यवाद.